नमस्कार मित्रांनो. दादा आले, आपले अण्णा आले, आपले तात्या आले, आपले बाप्पू आले, आपले दादा आले, आपले तात्या आले, बाप्पू आले, अण्णा आले, आपल्या ताई आल्या, आपल्या वहिनी आल्या, आपल्या काकू आल्या, आपल्या काकी आल्या. अरे हे काय मतदारापर्यंत जाण्याची पद्धत? तुमच्या साड्या, तुमच्या दाड्या, तुमच्या गाड्या, तुमच्या माड्या हे बघून आम्ही मतदान करायचं का? मतदारांनी नागरिकांनी मतदान कशासाठी करायचंय? तुमच्यासोबत किती घोळका आहे, किती मोठा टोळका आहे, किती तुम्ही फटाकड्या फोडताय, किती तुम्ही धूर काढताय, किती वाहनांचे कर्कश आवाज करताय, किती तुम्ही ट्रॅफिक जाम करताय, किती फेटे वाटताय, किती पैसे वाटताय, याच्यावर निवडणुका थोडी असतात. माझं सर्व मतदारांना आव्हान आहे की हे साड्या बघून, माड्या बघून, दाड्या बघून, गाड्या बघून मतदान आणि प्रगती याचा काही संबंध लागत नाही. उमेदवाराला अक्कल किती, उमेदवाराचं शिक्षण किती, त्याची दुरुस्ती किती, त्याची क्षमता किती, तो विभागाचे प्रश्न किती सोडू शकतो, याच्याबद्दल उमेदवारांनी बोललं पाहिजे. आणि मतदारांनी यांना हे विचारलं पाहिजे की गेले 9 वर्ष तुम्ही कुठे होते आणि या प्रभागात जेव्हा ट्रॅफिक होत होतं, इथे ऍक्सिडेंट होत होते, इथे पाण्याचे प्रश्न होते, कचऱ्याचे प्रश्न होते, रस्त्याचे प्रश्न होते, गटाराचे प्रश्न होते, बेरोजगारीचे प्रश्न होते, दवाखान्याचे प्रश्न होते, तेव्हा तुम्ही कुठे होता असा प्रश्न पहिला विचारा. आणि तुम्ही भविष्यामध्ये काय करणार हे 2च प्रश्न विचारा. ह्यांच्या महागड्या गाड्या, ह्यांच्या महागड्या साड्या, ह्यांच्या लांब वाढलेल्या दाड्या, ह्यांच्या लांब लचक अस्ताव्यस्त अशा गाड्या, याच्यावरती प्रभावित होऊन मतदान करणं म्हणजे आपण आपला आत्मघात करून घेण्यासारखं आहे. मित्रांनो, जर देश सिंगापूर सारखा पुढे न्यायचा असेल तर बुद्धिमान लोकांना तुम्हाला निवडावं लागेल, सुशिक्षित लोकांना पुढे निवडावं लागेल. आणि मटकावाले, गुटखावाले, दारूवाले, मारामारी करणारे, भाईगिरी करणारे, टपऱ्यांमधून हप्ते वसूल करणारे, अशा सर्वांना तुम्हाला निकालात काढावं लागेल. त्यांच्या विरोधात मतदान करावं लागेल. सुशिक्षित लोकांना मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदारांना प्रभावित होण्याची गरज नाहीये. मतदारांना हे असं प्रकारे प्रभावित करून आमचाच जोर आहे, आमचीच ताकद आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे मतदाराला असुविधेला सामोरं जायला लागलं. आणि लक्षात घ्या, जे आज वाटतायत पैसे ते कुठून वाटतायत याचा विचार करा, आणि ते निवडून गेल्यानंतर ते कुठून लुटणार आहेत त्याचाही विचार करा. त्यामुळे वाटणाऱ्यांना तुम्ही वाटेला लावलं पाहिजे, आणि जे उद्या भविष्यात लुटणार आहेत त्यांना तुम्ही लुटलं पाहिजे. त्यांना लुटणं म्हणजे त्यांचा मताचा टक्का एवढा खाली आणणं की परत असे जागीरदार, पैसेवाले, मोठ्या गाड्यावाल्या, महागड्या साड्यावाल्या, लांबलचक दाढेवाल्या, हे माडीवाले, गाडीवाले, साडीवाले, दाढीवाले, हे सगळं पाडण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. तरच पुढच्या पिढीला रोजगार मिळेल, शिक्षण मिळेल, आरोग्य मिळेल, गार्डन मिळेल, क्रीडांगण मिळेल, खेळायला जागा मिळेल, आणि घ्यायला श्वास मिळेल मोकळा. अन्यथा ही लोकशाही अशीच खाली जात जाईल आणि असा प्रभाव होऊन आपला पराभव होईल. हे नागरिकांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून चालवा मस्तक, निवडा पुस्तक. मुंबई, पुणे, ठाणे आणि पिंपरी चिंचवड अशा सर्व महानगरपालिका आम्ही लढवतो आहोत. आपलं मस्तक चालवा आणि पुस्तक निवडा. धन्यवाद.